नमस्कार मित्रांनो, सत्याची शेती या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक अतिशय मोठी आणि दिलासादायक बातमी आहे। केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं ही बातमी दिलेली आहे। वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे आणि भात पीक पाण्याखाली गेल्यामुळे होणाऱ्या पिकाच्या नुकसानीची आता भरपाई प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत मिळणार आहे। होय मित्रांनो, आतापर्यंत ज्या नुकसानाची भरपाई कधीच मिळत नव्हती ते नुकसान आता पीक विम्याच्या कवचाखाली आणण्यात आलं आहे। काय बदल झाला आहे ते आपण पाहूयात। सुधारित आराखड्यानुसार वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे होणारे पीक नुकसान आता स्थानिक जोखीम श्रेणीतील 5वं कवच म्हणून समाविष्ट केलं जाणार आहे। तर भात पीक पाण्याखाली जाण्याची घटना स्थानिक आपत्ती म्हणून नोंदवली जाईल। यात राज्यांची जबाबदारी काय आहे ते पाहूयात। केंद्र सरकारनं राज्यांना स्पष्ट सूचना दिल्यात की पीक नुकसान करणाऱ्या वन्य प्राण्यांची यादी अधिसूचित करावी, ज्यामुळे भरपाई देताना कोणताही संभ्रम राहणार नाही। यात शेतकऱ्यांनी काय करायचं आहे ते पण पाहूयात। नुकसान झालं की जिओ टॅगिंग केलेलं छायाचित्र पीक विमा ॲपवर 72 तासांच्या आत अपलोड करायचं आहे। फक्त एवढं करा आणि तुमच्या दाव्यावर भरपाई प्रक्रिया सुरू होईल। हा निर्णय कधीपासून लागू होणार आहे ते पण पाहूयात। खरीप हंगाम 2026 पासून हे नवीन नियम लागू होतील। याचा फायदा कोणाला होणार आहे ते पण पाहूयात। गेल्या काही वर्षापासून देशभरात हत्ती, रानडुकर, नीलगाय, हरिण, माकड यांच्या हल्ल्यामुळे मोठं नुकसान होत होतं आणि शेतकरी भरपाईपासून वंचित राहत होते। पण आता या निर्णयामुळे विशेषतः महाराष्ट्रासह मानव वन्यजीव संघर्ष जास्त असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे। शेवटी एकच, शेतकऱ्यांचा हक्काचा विमा आता खरंच त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहे। आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।